नमस्कार मैत्रिणींनो, लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये सिंधू आता मधूच्या रूममध्ये हाताची एक्सरसाइज करण्यासाठी आलेली असते. तितक्यातच तिथे राघव येतो. आता मधूला घाई झालेली असते बाहेर जाण्यासाठी, म्हणून ती त्या दोघांनाही बाहेर काढण्यासाठी प्लॅन करते. ती सिंधूला म्हणते की अगं विनूच्या प्रोजेक्टची फाईल मी विसरली, तू जरा बघतेस का, आणि सिंधूला बाहेर जायला लावते. त्यानंतर ती राघवलाही म्हणते की राघव तू पण बाहेर जा, म्हणजे माझी गोळी सापडत नाही ती मला आणून दे. मग राघव म्हणतो की नाही, मला तुझी एक्सरसाइज करायची आहे, मी जाणार नाही. तरी मधू म्हणते की अगोदर मला स्प्रे आण, माझ्या हाताला खूप पेन होते राघव. मग राघव आता स्प्रे आणण्यासाठी बाहेर जातो. इकडे मधू आता वाट बघते तिच्या आईची, कारण त्या दोघींनाही बाहेर जायचं असतं. तर मग मधूची आई येते आणि मधूला सांगायला लागते की आज बघ सिंधूला कोण वाचवतं ना तेच आपण पाहूयात. मी असा प्लॅन केला आहे ना की सिंधूवरच सर्वजण ब्लेम करतील. तर मधू म्हणते असं काय केलं आई तू. मधूची आई म्हणते की मी बेलची वायरच कापून टाकली आणि दरवाजासुद्धा बंद केला आहे. आता सिंधू ना विनू आणि सावीला सोडायला गेली आहे बाहेर. आणि मग असं बोलणं चालू असतानाच इथे राघव येतो स्प्रे घेऊन आणि म्हणतो की मधू दाखव तुझा हात कुठे दुखतंय. तर मधू म्हणते की नाही, माझं पेन ठीक झालं, आता मला नको आहे स्प्रे. मग राघव म्हणतो की ठीक आहे. इकडे बाहेर सिंधू सावी आणि विनूला सोडायला आलेली असते. विनू डबा विसरल्यामुळे सिंधू पुन्हा बाहेर आलेली असते आणि मग ती डबा देते आणि त्यांना सोडून ती पुन्हा आता घरात जायला निघते. इकडे दरवाजा बंद असतो. सिंधू बाहेरच उभी असते आणि मधूची आई मधूला सांगत असते की आज बघ, जेव्हा सिंधू दरवाजा बंद आहे म्हटल्यावर बेल वाजवेल ना तेव्हा मोठा बॉम्ब फुटणार आहे, म्हणजे मी वायर कट केली आहे ना तर मोठा शॉक बसेल सिंधूला आणि मग राघव बरोबर सिंधूला दोषी ठरवेल. त्यांना कोणाला कळणारच नाही. पण इथे मधू घाबरते आणि म्हणते की अगं आई, हा कोणता प्लॅन केला आहेस तू, काय कळतं का तुला, काही होऊ शकतं याच्यामध्ये, तिचा जीव वगैरे गेला ना तो राघव आपल्याला सोडणार नाही. मग मधूची आई म्हणते की अगं कोणाला डाऊटच येणार नाही ना आपल्यावर, तू इतके का घाबरतेस, पण हे सर्व मी तुझ्यासाठी करते ना, तुलाच मदत म्हणून मी इथे आली आहे ना, मग आता मला मागे का खेचतेस. इकडे सिंधू आता दरवाजा ओपन करते पण कोणी आलेलं नसतं, म्हणून आता ती बेल वाजवणार असते. सिंधू दरवाजा कोणी उघडत नाही आहे म्हटल्यावर ती बेल 2 वेळा वाजवते, पण तेव्हा सिंधूला नशीब की तिला बेलला कुठलाही शॉक लागत नाही. त्यानंतर तिला लगेचच एक फोन येतो आणि मग त्या फोनमध्ये ती एंगेज होते. 5-10 मिनटं ती त्या फोनवरच बोलत असते आणि दुसऱ्या क्षणाला दरवाजा मधूच्याही ओपन करते. हे पाहून सिंधू विचार करते आणि म्हणते की दरवाजा तुम्ही कसं काय उघडलात, पण दरवाजा मी गेली तेव्हा ओपन होता, मग दरवाजा बंद कोणी केला, कोणी आलं आहे का इथे, कोणी होतं का. तर मधूची आई म्हणते की मला माहीत नाही, मी दरवाजा बंद होता तोच तर ओपन करायला आली इथे, मला बाकीचं काही माहिती नाही आहे. आता सिंधू म्हणते की राघव आल्यावर की अरे राघव, मी बाहेर गेली तेव्हा दरवाजा ओपन होता आणि मी आली तेव्हा बंद होता, म्हणून मी बेल वाजवते तर बेल वाजतच नाही. आता राघव म्हणतो की बेल का वाजत नाही आहे, मला बघू दे जरा. आता राघव ती बेल चेक करतो आणि राघवने बोट ठेवल्याबरोबर मोठा शॉक लागतो आणि मग शॉक लागल्याबरोबर सिंधू तिथेच असते. सिंधू ही त्या राघवला हातात पकडल्यामुळे सिंधूलाही जोरात शॉक लागतो आणि मग राघवपेक्षा सिंधूलाच मोठा शॉक लागतो. सिंधूच्या पाठीलाही लागतं आणि मग सिंधू ओरडते, मधूची आईसुद्धा ओरडते. पण इकडे जेव्हा राघव बेल वाजवत असतो तेव्हा मधू अगोदरच त्याला थांब असं म्हटलेले असते, त्यामुळे इथे कुठेतरी सिंधूला डाऊट आलेला आहे. तर मग सिंधूची दुखापत पाहून घरचे सर्व धावतच तिची मदत करायला येतात आणि म्हणतात की अरे कसं काय झालं हे, ती बेलची वायर कोणी कापली असेल, बेल तर चांगली होती सकाळपर्यंत. इकडे आता लगेचच रेश्मा रुक्मिणीला म्हणते की बघितलंत ना आई, किती मेड फॉर इच अदर आहेत राघव आणि सिंधू. जेव्हा राघव प्रॉब्लेममध्ये असतो तेव्हा सिंधू मदतीला धावून येते आणि सिंधू काही प्रॉब्लेममध्ये असली की राघव तिथे हजर होतो. म्हणजे दोघांमध्ये किती छान बॉन्ड आहे ना, त्यांना कोणीच वेगळं करू शकणार नाही. तर आजी म्हणतात की तू स्वतःवरून स्वर्ग गाठू नकोस, जरा शांत बस. इकडे राघव म्हणतो की मी आत्ताच इलेक्ट्रिशियनला फोन करून विचारतो की बेल बंद होण्यामागचं कारण आणि रिपेअर करायला सांगतो. तर आजी म्हणतं की अरे तुला एवढी मोठी दुखापत झाली आहे, तुलाही त्रासच होत असेल ना, त्या बेलचं एवढं अर्जंट नाही आहे, तू जाऊन पहिले आराम कर बरं. तर राघव म्हणतं की नाही, मला तर असं वाटतंय त्या बेलची वायर कोणतरी कापली असणार आहे, कारण बेल अचानक खराब कशी काय होऊ शकते, जरी बेल खराब झाली तरी शॉक कसा काय लागतोय, हे जरा लॉजिकली वाटते मला. मग रुक्मिणी म्हणतात की अरे बाबा कर काय करायचे ते, पण तुला लागलंय तर आराम कर असं माझं म्हणणं आहे. मग राघव आता ठीक आहे म्हणून जातो आणि इलेक्ट्रिशियनला तो फोन करून विचारतो सुद्धा. इकडे आता लगेचच मधू नाटक करते की तिला चक्कर आली आहे आणि तिला खूप त्रास होतोय. घरचे सर्वजण तिला विचारतात की काय झालं आहे मधू, तुला काय त्रास होतोय का. तर मधू म्हणते की हो माझं दुखतंय, मला खरंच हातपायात एनर्जी नाही आहे. इकडे लगेच रुक्मिणी ताई म्हणतात की अहो तिची कंडिशन खूप नाजूक आहे, अशा दिवसांमध्ये तिच्या घरातील विपरीत गोष्टींमुळे मनावर परिणामसुद्धा होऊ शकतो, तिला आरामाची गरज आहे.
तर मग मधूची आई म्हणते, अहो एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममधून ती सुटली आहे, तिला अजूनही बरं वाटत नाही आहे ना. मग असं काही घरात घडलं ना की तिला काळजी वाटते आणि मग ती टेन्शन घेऊनच अशी होते. मग सिंधू आता रूममध्ये जाते. अन्वी तिला घेऊन गेलेली असते रूममध्ये आणि मग अन्वी आणि सिंधू बोलत असतात. सिंधू अन्वीला सांगते की मधुताईंना एकदाचं बरं वाटू दे, म्हणजे मी सुटली. मग अन्वी म्हणते, म्हणजे काय? तर सिंधू म्हणते की म्हणजे मी इथून जाणार दुसरीकडे, मी नाही राहणार आहे इथे. अन्वी म्हणते की अगं मम्मी, तू आता हे काय काढलंस नवीन? तुला माहीत आहे ना आता मधू आणि राघवचा डिवोर्स झालेला आहे, मग तू का जातेस? आणि तुला हे माहिती आहे ना राघव तुझ्यावर किती प्रेम करतो. बाय द वे तू सुद्धा राघववर प्रेम करते, पण तू फक्त मान्य करत नाहीस. मग आता तुला का सोडून जायचं आहे राघवला पुन्हा? परत तेच ऐकायचं नाही आहे. हां मामी, सीमा प्लीज ऐक माझं, आता ही संधी घालवू नकोस. त्यांचा फायनली डिवोर्स तर झाला, आता तू राघवचं मन जिंक लवकर. तरी सिंधू म्हणते की नाही, राघव पुन्हा मधुताईंना दुसरा चान्स देईल, मला त्या दोघांमध्ये यायचं नाही. आणि मुळात इथे लहान मुलांचा प्रश्न आहे गं. मला सावी आणि विनूची खूप काळजी वाटते. विनू बघितलं का, मधुताईंना थोडंसं काही झालं की किती काळजी करतो. मग आता सिंधूला अन्वी म्हणते की अगं पण सीमा, तू जाशील तर तू सावीला घेऊन जाशील बरोबर. मग राघव मामा सावीशिवाय राहू शकतो का? तुम्हाला एकत्रच राहावं लागेल. तू जर असं सोडून गेली तर सावी, मला नाही वाटत ह्यावेळेस तुझ्याबरोबर राहील. मग तू सावीला सोडून राहणार आहेस का? तर त्यांचं बोलणं चालू असतानाच तिथे ऋषी येतो आणि मग तो म्हणतो की आत्ताच इलेक्ट्रिशियनवाल्याला काकांनी फोन केला होता, तो इलेक्ट्रिशियनवाला येतोच आहे. तर सिंधू म्हणते की काय म्हणाला तो? ऋषी म्हणतो की तो पण आता असं म्हणतोय की जर बेल खराब झाली तर शॉक नाही लागायला पाहिजे. शॉक लागलाय म्हणजे कोणीतरी ती वायर कापली असावी, पण हे असं कोण करू शकतं? आणि ते एकमेकांवरच संशय घेत असतात की घरात असं कोण आहे की ते असं काही घडवतंय. सिंधू म्हणते की मला एक गोष्ट लक्षात येते की मधुताईंचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर घरामध्ये सारखे प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स होत आहेत. याच्यामागे काय कारण असावं? रत्नपारखी घरांमध्ये कंटिन्यू काही ना काही गोष्टी घडतात आणि सर्वजण डिप्रेशनमध्ये जात आहेत. तर मग आपल्याला याचं कारण शोधावंच लागेल. इकडे अन्वी आता मधुताईंवर डाऊट घेत म्हणते की मामी, मला माहीत आहे हे मधूच घडवत असेल. एक तर ती नाटक करते की काय तिचे पाय आणि हातांचं की दुखतंय म्हणून सांगते, पण बघ कधीही बघ तू तिच्या चेहऱ्यावर असं वाटत नाही की तिला काही त्रास होतोय ते. आता सर्वजण जेवत असतात. पुढील भागामध्ये असं दिसतं की जेवता सर्वांना उठून पळत जावं लागतं राजश्रीकडे, कारण ती खूप जोरात खाली कोसळते. आणि कोसळल्यानंतर डॉक्टरांना फोन करून बोलवलं जातं. डॉक्टर आता राजश्रीला चेक करून असं म्हणतात की यांना टॅबलेट दिली होती का, यांना काल कोणी काही झाल्यामुळे काही गोळी वगैरे दिली होती का? तर सिंधू म्हणते की हो, मीच दिली होती, हे बघा ही ती गोळी. आता डॉक्टर ती गोळी बघतात आणि त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघून म्हणतात की ही तर गोळी एक्सपायर झालेली होती, तुम्ही कशी काय दिलीत? आणि मग मधूची आई लगेचच राघवला बाजूला जाते आणि म्हणते, राघव काय रे, तुझ्या आईला सिंधूमुळे इतका त्रास झाला तरी तू तिला घरात ठेवत आहेस का? तुझ्या जागेवर असं तर मी घरातून बाहेर हकललं असतं, तुला काही कळतं का? असं म्हटल्याबरोबरच राघव आता खूप रागाने मधूच्या आईकडे पाहत असतो. तर पुढे आता सिंधूला कॉल आलेला आहे. तर मग ते क्लिनिक ऑफिसमधून कॉल आलेला आहे. ते सिंधूला आता तिचं सर्टिफिकेट रिजेक्ट करण्याचा कॉल असतो. सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला आहे. सिंधू आता राघवला फोन ठेवल्यावर सांगते की माझं सर्टिफिकेट रिजेक्ट केलं आहे आणि रडायला लागते. तर असा खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर मागे मधुशाही हसत असते. आता मधुशाही ह्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे, हे कोण शोधणार आणि कसं कळणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. एकही एपिसोड मिस करू नका. पाहत रहा लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांची अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.